नमस्कार, मी अमिता शिंदे न्यूज अनकट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 घडामोडींना। पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मंजूर करण्यात आलाय। देशातील 6 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून या हप्त्याद्वारे देण्यात येणार आहे। आपले सरकार हे शेतकऱ्यांची एकनिष्ठ असून पदाची जबाबदारी स्वीकारताच हा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। येत्या काळात आम्ही शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करू इच्छितो, असंही यावेळी पंतप्रधानांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे। या मंत्रिमंडळात देशातील सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने दिल्याचं पाहायला मिळतंय। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये रविवारी यात्रेकरूंच्या बसवर भीषण दहशतवादी हल्ला झाला। यात 10 निष्पाप यात्रेकरूंचा मृत्यू झालाय। 33 जण जखमी झाले। या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ला तपास करण्याचे गृह मंत्रालयाने निर्देश दिले असून दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी या जंगल पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। काल सायंकाळी झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। वाहतुकीच्या समस्यांना देखील पुणेकरांना सामोरं जावं लागलंय। तसेच काही ठिकाणी घरात पाणी घुसल्याने तसेच झाडं पडल्याने शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला। बसचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असून या अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गोंदिया कोहमारा मार्गावरील खैर मिल जवळ हा अपघात झाला। ही बस हैदराबाद वरून मध्य प्रदेशातील लांजी येथे प्रवासी घेऊन निघाली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरी केल्यानंतर भरधाव वेगात चारचाकी घेऊन जाताना मद्यधुंद अवस्थेतील 2 जणांनी शिवाजीनगर भागात दुकानासमोर लावलेल्या 4 दुचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराडा केलाय। त्यानंतर एका दुकानासमोरील टेबलसह एकाच्या घराच्या ओट्याला धडक देत कार इमारतीच्या जिन्यात घुसली। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती निरीक्षक राजेश यादव यांनी दिली आहे। मोबाईल ॲपवर प्रोवॅक्स ॲप डाउनलोड करण्यास सांगून सुमारे 8,75,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी मेरेलिना, नीलम सिंग, ओंकार बुधडा, सुखविंदर यांच्या विरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकाते करत आहेत। वडाळा स्टेशन मास्तरांच्या एका चुकीमुळे शनिवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे। CSTM स्थानकावरून गोरेगावच्या दिशेने निघालेली लोकल अचानक वाशीच्या दिशेने पुढे जाऊ लागल्याने प्रवासी चिंतेत पडले। वडाळा स्टेशन मास्तरने चुकीचा सिग्नल दिल्यानंतर हा प्रकार घडलाय। परिणामी CSTM ते वडाळा दरम्यानच्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली। त्यामुळे प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला। स्टेशन मास्तरला मेमो देण्यात आला असून या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे। भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त तेजीचा उत्साह पाहायला मिळत असून केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बाजाराला मोठी चालना मिळाल्याचं दिसते। देशात पुन्हा एकदा NDA सरकार सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी यांनी सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, ज्याचा उत्साह आज शेअर मार्केटच्या ओपनिंगमध्ये दिसतोय। मोदी सरकारच्या 3ऱ्या टर्म निमित्त शेअर बाजारानेही तेजीची सलामी दिली आणि ओपनिंगला इतिहास रचत सेन्सेक्सने प्रथमच 77,000 अंकांचा स्तर ओलांडला। त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही ओपनिंगला 105 अंकांची उसळी घेतली आहे। टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी शानदार विजय मिळवलाय। टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं। मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर रोखलं। यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला। बुमराहने 19व्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा 1 विकेट घेतली। त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांचं आव्हान राहिलं। अर्शदीपने या 18 धावांचा बचाव करत फक्त 12 धावा दिल्या आणि टीम इंडियाने हा सामना 6 धावांनी जिंकलाय। टॉप 10 घडामोडींमध्ये आता इथेच थांबूयात। बघत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।